इथं माझी देवपूजा झालेली आहे. आता तुम्हाला काय दाखवलं नाही, सकाळ सकाळ खूप गडबड असल्यामुळं. तर मस्त पितांबरीने देव आपले घासून चकाचक केलेले आहे. तर नंतर दूध दह्याने अभिषेक केलेला आहे. छानसे देव छानसे देव उजळून काढलेले आहेत. आणि आज आहे गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना, तर सगळे देव उजळून काढलेले आहेत. तर आज आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्यात ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मस्त स्वामींचा पण इकडं आपण अभिषेक केलेला आहे. छानसं मी असं स्वामींना गुलाबाचं फूल दिलेलं आहे. कारण का शिष्याकडून गुरुला एक फूल दिलं म्हणजे आपलं पण आयुष्याचं फुलासारखं फुलत राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर कशी वाटते देवपूजा नक्की कमेंट करून सांगा. आता आपण मठात पण आलेलो आहे. तर मठात बघू शकता इथपर्यंत अशी लाईन होती. कारण का गुरुपौर्णिमा असल्यामुळं मंदिरात पण खूप गर्दी होती. तर इथं दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत. तर 7लाच आमची तर आरती होती. 7:30ला दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत. इथं बघू शकता खूप गर्दी. ह्या साईडला ना मस्त असं बाळूमाचं मंदिर आहे. तिकडं पण 7:30ला आरती चालू होती बाळूमाच्या मंदिरात. काही तिकडे जण गेले त्यांनी काही इकडं आरती ह्याला रांगेत उभं राहून दर्शनाला थांबले होते. तर बघू शकता खूप गर्दी होती. आता इथं ना उंबराचं झाड आहे. आम्ही मस्त प्रदक्षिणा घेतल्या. नंतर स्वामींचं दर्शन घेतलं. आणि इथं मस्त असं आहे ना स्वामींची काल ना गुरुपौर्णिमा असल्यामुळे छान अशी पूजा ठेवलेली होती. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटतं. आणि स्वामींच्या मठात आल्यावर मन एकदम हलकं आणि एकदम प्रसन्न वाटतं. तर बघू शकता तुम्ही पण असं स्वामींचं दर्शन घेऊ शकता. तर इथं पण स्वामींचं हे पालखीत हे केलेलं आहे. तर इथे सगळे भाविक बसलेले आहेत. चला तर मग आता आपलं दर्शन वगैरे झालं तर आपल्याला जेवण करायचं आहे. तर जेवणामध्ये पण खूप छान मेनू होता. तर वाटाणा बटाट्याची भाजी, भात, सांबर, पायनॅपल, शिरा, जिलबी, पुरी असं जेवण होतं. चला आता दर्शन वगैरे झालं. आता मस्त आपण ना जेवण करायला जाणार आहोत. दर्शन वगैरे झालं तर छान आम्ही जेवण करू. तर मस्त वाटाणा बटाट्याची भाजी, भात, सांबर, शिरा आणि पुरी. तिथं तनिष्का बसते, तनिष्काच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. तर इथं आस्था आणि गीता पण बसलेल्या आहेत. तर मस्त जेवण करतो. कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून. या तुम्ही पण जेवण करायला.